नमस्कार, मी अंकिता. स्मार्ट न्यूज बुलेटिन मध्ये आपलं स्वागत करते. सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. भारताला ऑक्टोबर नंतर तिसऱ्या लाटेचा धोका. फल उद्यान खात्याकडून भाजी आणि फळे विक्रीची सेवा. जोले दाम्पत्यांच्या पुढाकारातून कारदगा येथे सरकारी कोविड सेंटर. कारखान्यांना अनुमतीमुळे कामगारांना दिलासा. रुग्णांची होणारी लूट जायंट्समेंटने रोखली. बुधवारी कोरोना मृत्यू संख्येचे प्रमाण घटले. गरजू कुटुंबांना कपिल भोसले यांच्याकडून साहित्य वाटप. निधर्मवादाच्या नावावर हिंदू विरोधी पत्रकारिता या विषयावर ऑनलाईन विशेष परिसंवाद. आयुष्यात अडचणीचे प्रसंग सांगून येत नाहीत, म्हणूनच अशा प्रसंगात पाठीशी उभं राहणारे नाव म्हणजेच अण्वेकर गोल्ड. गेल्या 15 वर्षापासून सोने आणि चांदीच्या दागिन्यावर सर्वात जास्त सुलभ तारण कर्ज रक्कम देणारे आणि सर्वात कमी व्याजदर आकारणारे. कोणत्याही बँकेत सोन्या चांदीचे गहाण ठेवलेले दागिने सोडवून घेऊन आजच्या मार्केट दराप्रमाणे योग्य किमतीस खरेदी करणारे. दागिना असो वा विश्वास, आम्ही मोल जाणतो. अण्वेकर गोल्ड. अण्वेकर गोल्ड 8884388863. आणि आता बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे कोरोना संदर्भातील. सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करणाऱ्या भारताला ऑक्टोबर नंतर तिसऱ्या लाटेचा सामना करावा लागू शकतो. केंद्र सरकारच्या विज्ञान मंत्रालयाच्या अंतर्गत विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाने स्थापन केलेल्या वैज्ञानिकांच्या 3 सदस्यांच्या समितींकडून काही अंदाज व्यक्त करण्यात आले आहेत. त्यानुसार जुलैमध्ये दुसरी लाट ओसरण्याची शक्यता आहे. दरम्यान यावेळी समितीनं तिसऱ्या लाटेत कोणत्या राज्यात रुग्णसंख्या कमी होऊ शकते आणि कोणत्या राज्यांना फटका बसू शकतो याचाही अंदाज वर्तविला आहे. महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, कर्नाटक, मध्य प्रदेश, झारखंड, राजस्थान, केरळ, सिक्कीम, उत्तराखंड, गुजरात, हरियाणा, दिल्ली आणि गोवा या राज्यांनी आधीच शिखर गाठलं आहे, असं समितीचे सदस्य असणारे IIT कानपूर मधील प्राध्यापक अग्रवाल यांनी सांगितलं आहे. मॉडेलनुसार कोरोनाची तिसरी लाट 6 ते 8 महिन्यांमध्ये येण्याची शक्यता आहे. याचा परिणामही उशिरा जाणवू शकतो. लसीकरणामुळे प्रतिकार शक्ती वाढली असेल, त्यामुळे अनेक जण तिसऱ्या लाटेपासून सुरक्षित असतील, अशी माहिती अग्रवाल यांनी दिली आहे. फल उद्यान खात्याकडून भाजी आणि फळे विक्रीची सेवा. कोरोना लॉकडाऊनच्या काळात नागरिकांना बाजारात जाऊन भाजी खरेदी करण्यात अडथळे उद्भवत आहेत. त्यामुळे आता फल उद्यान खात्याकडून फिरत्या वाहनाद्वारे भाजी आणि फळे यांची विक्री करण्यात येणार आहे. याचा कार्यारंभ गुरुवारी करण्यात आला. या माध्यमातून नागरिकांनी सेवेचा लाभ घ्यावा. त्याचप्रमाणे सामाजिक अंतराच्या नियमावलीचे पालन करावे, अशी सूचना जिल्हाधिकारी MJ हिरेमठ यांनी केली. शहरात विविध ठिकाणी फिरून ही पाहणी ग्राहक सेवा देण्यासाठी सज्ज करण्यात आली आहे. याचा नागरिकांनी आवश्यक लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले. यावेळी फलोत्पादक संघटनेचे अध्यक्ष BL होंगल, फलोद्यान खात्याचे संचालक YH पाटील, उपसंचालक रवींद्र हकाटे आणि इतर अधिकारी उपस्थित होते. जोल्ले दाम्पत्याच्या पुढाकारातून कारदगा येथे सरकारी कोविड सेंटर. सध्या ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात कोरोना रोगाचा प्रादुर्भाव होऊ लागल्याने अनेक रुग्ण सापडत आहेत. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून मंत्री शशिकला जोल्ले आणि खासदार अण्णासाहेब जोल्ले यांच्या पुढाकाराने कारदगा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या सहयोगाने येथील सरकारी वसतिगृहमध्ये कारदगा जिल्हा पंचायत क्षेत्रात येणाऱ्या 10 गावांसाठी कोविड सेंटर स्थापन करून रुग्णांच्यावर दिनांक 20 पासून उपचार करण्यात येणार आहेत. त्यामुळे नागरिकांच्या मधून समाधान व्यक्त होत आहे. मंत्री शशिकला जोल्ले आणि खासदार अण्णासाहेब जोल्ले यांच्या पुढाकाराने 20 बेडचे सुसज्ज असे कोरोना सेंटर स्थापन करण्यात आले आहे. यामध्ये 3 ऑक्सिजन बेड असून रुग्णांना औषध उपचार, इंजेक्शन आणि वैद्यकीय सेवा ही कारदगा प्राथमिक आरोग्य केंद्र यांच्याकडून मिळणार आहे. तर सेवा देणारे अतिरिक्त कर्मचारी आणि नर्स यांचा पगार, रुग्णांचा जेवणाचा खर्च हा जोल्ले उद्योग समूह चालवणार आहे. त्यामुळे कारदगा जिल्हा पंचायत व्याप्तीत येणाऱ्या 10 गावांना हे कोरोना सेंटर वरदान ठरणार आहे. तिथले डॉक्टर्स आणि ते सोडून देखील नर्स कमी पडत होते. तर आम्ही जोल्ले उद्योग समूहाच्या माध्यमातून इथं 3 ते 4 सिस्टर देखील आम्ही त्यांचा पगार देऊन इथं ठेवून घेतलेला आहे. आता अपॉइंटमेंट झालेला आहे. असंच आपल्या निपाणीमध्ये देखील कमीत कमी 40 आपला स्टाफ, नर्सिंग स्टाफ आणि 38 आपला D ग्रुप अशा सगळ्यांना देखील आपण आपल्या जोल्ले उद्योग समूहाच्या माध्यमातून त्यांना 1 महिना लागू दे, 2 महिना लागू दे, किती दिवस आपल्याला कोविड असते तितकं दिवस
तिथं त्यांनी काम करायला आलं तर त्याचा पगार आपण आपल्या संस्थेच्या माध्यमातून देणं सुरू केलेलं आहे. आणि इथं कारदग्यामध्ये देखील आपण तसं सिस्टर्स घेऊन डॉक्टर देखील लागलं तर कोणी डॉक्टर येणार असलं तरी आपण येऊन भेटला तर त्यांना पण घेऊन आणि डी ग्रुप हे स्वच्छतेसाठी देखील डी ग्रुपचं जे काही स्टाफ आहे ते देखील इथं एक आता घेतलेलं आहे, अजूनही लागणार आहेत. कारखान्यांना अनुमतीमुळे कामगारांना दिलासा. अत्यावश्यक सेवेतील औद्योगिक कारखाने सुरू करण्यासाठी राज्य सरकारची परवानगी असूनही लॉकडाऊन काळात शहरातील कारखाने सुरू करण्यास जिल्हा प्रशासनाकडून निर्बंध घालण्यात आले होते. यासंबंधी उद्योजकांनी मुख्यमंत्री, उद्योगमंत्री आणि जिल्हाधिकाऱ्यांशी वारंवार पत्रव्यवहार करण्यासह चर्चाही केली. यामुळे बुधवार दिनांक 19 रोजी शहरातील अत्यावश्यक सेवेतील कारखाने सुरू करण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे कामगार वर्गाला दिलासा मिळाला आहे. लॉकडाऊन कालावधीत राजधानी बेंगळूरसह शिमोगा, हुबळी, धारवाड येथील औद्योगिक वसाहती सुरू करण्यास मुभा देण्यात आली होती. मात्र बेळगाव जिल्ह्यातील औद्योगिक वसाहती सुरू करण्यावर निर्बंध घालण्यात आले होते. त्यामुळे येथील उद्योजकांचे कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाले आहे. अन्य जिल्ह्यांप्रमाणे बेळगावातील उद्योग सुरू करण्यास परवानगी द्यावी अशी मागणी येथील उद्योजकांनी लघु उद्योजक संघटनेच्या माध्यमातून मुख्यमंत्री BS येडियुरप्पा आणि उद्योगमंत्री जगदीश शेट्टर यांच्याकडे केली होती. मात्र त्याला म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नव्हता. यामुळे गेल्या 8 दिवसांपासून येथील औद्योगिक वसाहती बंदच आहेत. याबाबत लघु उद्योजक संघटनेचे अध्यक्ष रोहन जोवळी यांनी आमदार अभय पाटील यांच्याकडे अडचण सांगितली होती. बेळगाव जिल्ह्यातील औद्योगिक वसाहतीवरच हा अन्याय का असा प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. त्यानंतर आता कारखाने सुरू करण्यास अनुमती देण्यात आली आहे. रुग्णांची होणारी लूट जायंट्समॅनने रोखली. HRTC स्कॅनिंग करणाऱ्या काही सेंटरकडून लुबाडणूक सुरू असल्याचे निदर्शनास आल्याने सरकारने दर निर्धारित करून दिले आहेत. सरकारी दर न आकारता 3,500 रुपये घेऊन लुबाडणूक चालल्याच्या तक्रारी जायंट्समॅनकडे आल्या होत्या. त्यामुळे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मंगळवार दिनांक 18 रोजी क्लब रोडवरील एका स्कॅनिंग सेंटरला भेट देऊन सरकारी दराने आकारणी करण्यास भाग पाडले. संघटनेचे अध्यक्ष संजय पाटील, संचालक मदन बामणे, सचिव विजय बनसूर, लक्ष्मण शिंदे, राजू बांदिवडेकर, सुनील मुरकुटे, प्रकाश कुलकर्णी आदींनी क्लब रोडवरील स्कॅनिंग सेंटरला भेट दिली असता तेथे 3,500 रुपये आकारले जात असल्याचे रुग्णांकडून समजले. तेथील कर्मचारी उडवाउडवीची उत्तरे देऊ लागले, पण चढ्या आवाजात बोलताच वाढीव दर घेत असल्याचे मान्य केले. तसेच यापुढे 2,500 दर असल्याचे पत्रक लावण्यास भाग पाडून जादा घेतलेले पैसे रुग्णांना परत देण्यास सांगितले. बुधवारी कोरोना मृत्यू संख्येचे प्रमाण घटले. देशात गेल्या महिनाभरापासून दररोज 4,000च्या आसपास कोरोना रुग्णांचे मृत्यू होत आहेत. मात्र बुधवारी ही संख्या काही प्रमाणात कमी झाल्याचे दिसत आहे. गेल्या 24 तासात देशभरात 3,874 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार देशात मागील 24 तासात म्हणजे बुधवारी दिवसभरात 2,76,070 नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर दिलासा देणारी बाब म्हणजे याच कालावधीत देशात 3,69,077 रुग्ण कोरोनावर मात करून घरी परतले आहेत. गेल्या 24 तासात 3,874 मृतांची नोंद झाली आहे. देशात एकूण मृतांची संख्या 2,87,122 वर जाऊन पोहोचली आहे. गरजू कुटुंबांना कपिल भोसले यांच्याकडून साहित्य वाटप. तांगडी गल्ली येथील कपिलनाथ युवक मंडळाच्या माध्यमातून विराट हॉटेलचे मालक कपिल भोसले यांच्या मार्फत जीवनावश्यक साहित्याच्या किट्सचे वाटप करण्याचा कार्यक्रम आज बुधवारी आयोजित करण्यात आला होता. सदर कार्यक्रमात तांगडी गल्ली आणि परिसरातील बहुसंख्य गरजू कुटुंबांना कपिल भोसले यांच्या हस्ते जीवनावश्यक साहित्याच्या किट्सचे वितरण करण्यात आले. याप्रसंगी मंडळाचे कार्यकर्ते महेश लगाडे, इंद्रजित जाधव, जयशील मुरकुटे, अनिल जाधव, सुनील लगाडे, सचिन सुर्वे, सुनील मुरकुटे, अशोक जाधव, अनिल पाटील, संजय पाटील आदींसह गल्लीतील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते. निधर्मवादाच्या नावावर हिंदू विरोधी पत्रकारिता या विषयावर ऑनलाईन विशेष परिसंवाद. हिंदू जनजागृती समिती आयोजित सेक्युलर वादाच्या नावावर हिंदू विरोधी पत्रकारिता या विषयावर ऑनलाईन विशेष परिसंवाद कार्यक्रम नुकताच पार पडला. हा कार्यक्रम समितीचे संकेतस्थळ, यूट्यूब आणि ट्विटर याद्वारे
5400हून अधिक लोकांनी प्रत्यक्ष पाहिला। निधर्मवादाच्या नावाखाली माध्यमांकडून काही गोष्टी दाखवल्या जात नाहीत असा मुद्दा सुदर्शन चॅनलचे मुख्य संपादक सुरेश चव्हाणके यांनी मांडला। यावेळी ॲप इंडिया या वृत्त संकेतस्थळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल रोशन, बेंगळूर येथील लेखक अभ्यासक मलद हियार म्हणाले की नवीन कायदा लागू झाल्यावर काही धर्मीयांना देशाबाहेर काढले जाईल असे सांगून दंगली घडवल्या जात असल्याचेही माध्यमांनी दाखवले नाही असे मत त्यांनी मांडले। या बुलेटिन मधील पुढील बातम्या छोट्याशा विश्रांतीनंतर। पोद्दार ब्रदर्स ज्वेलर्स, a perfect blend of traditional and modern jewelry in North Karnataka, Goa and southern Maharashtra, serving since 5 generations. exclusive gold, silver and platinum jewelry showroom. Poddar Brothers, Poddar Sons and Grandsons. Khade Bazar, Belgaum. Call is on 0831 240 or 51 or 52 or 53. Visit us at www.poddarjewelers.com. बेलगाम वासियों के पसंद में उतरा उड़ान बार एंड रेस्टोरेंट। सोशल डिस्टेंसिंग का ख्याल रखते हुए हमारा स्टाफ देता है बेहतरीन सर्विस का विश्वास। यहां है पार्टी और फंक्शन के लिए 3 आलीशान हॉल, कारपोरेट डिनर मीटिंग के लिए 3 अलग कक्ष, आईपीएल मैच देखने के लिए 3 बड़े स्क्रीन की विशेष सुविधा। इसके साथ ही साफ सुथरा किचन जहां हमारा वेल क्वालिफाइड स्टाफ देता है क्वालिटी और हाइजीनिक फूड की गारंटी। तो फिर खाने की हो बात तो आना परिवार के साथ। उड़ान बार एंड रेस्टोरेंट, लिंगराज कॉलेज के पास, बेलगावी। फोन 0831 2435 विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत। न्यू गुडशेट रोड बेळगाव येथील वंटज फाउंडेशनने कोरोना काळात गरीब गरजूंना मदत कार्य गतिमान केले असून या कार्यासाठी समाजातील दानशूर व्यक्तींचेही मोलाचे सहकार्य लाभत आहे असे फाउंडेशनचे अध्यक्ष विठ्ठल पाटील यांनी सांगितले। सध्या कोरोना संसर्गामुळे अनेक हातावरचे पोट भरणाऱ्या लोकांचे खूप हाल होत आहेत। कामधंदे बंद असल्याने गरिबांवर उपाशी पोटी राहण्याची वेळ आली आहे। त्यामुळे वंटज फाउंडेशन या सामाजिक संस्थेने दानशूर व्यक्तींच्या सहकार्यातून यापूर्वी जवळपास 20 कुटुंबांना 20 दिवस पुरतील अशा धान्य, मालाच्या जीवनावश्यक वस्तू पोच केल्या आहेत। आता पुन्हा 35 कुटुंबांना 20 दिवस पुरेल अशा किट तयार केल्या असून त्यांचेही वाटप सुरू आहे। यापूर्वी या संस्थेने अनेक गरजूंना औषधे, कपडे, शिलाई मशीन, शैक्षणिक साहित्य, विद्यार्थ्यांची फी, महापूर काळात खानापूर तालुक्यातील दुर्गम भागापर्यंत कपडे, धान्य, मागील वर्षी कोरोना काळात जीवनावश्यक वस्तू वाटप केल्या आहेत। यासाठी अध्यक्ष विठ्ठल पाटील यांच्यासह उपाध्यक्ष संतोष गंधवाले, संचालक माधुरी माळी, जयप्रकाश बेळगावकर, मनोहर बुक्याळकर, शिल्पा केकरे, टी.डी. पाटील आणि अन्य संचालक कार्यरत असून यासाठी यावर्षी निर्मला पवार, रामचंद्र शहापुरे, श्रीमती प्रिया, ॲडव्होकेट सुधीर चव्हाण यांच्यासह अनेक दानशूर व्यक्ती सहकार्य करत आहेत। पश्चिम भागातील मराठा समाजाच्या वतीने खासदार मंगला अंगडी यांना निवेदन। कोरोना महामारीमध्ये शेतकऱ्यांसाठी लागणाऱ्या खतांच्या किमती वाढल्याबद्दल पश्चिम भागातील मराठा समाजाच्या वतीने आज बेळगावच्या खासदार मंगला सुरेश अंगडी यांना निवेदन देण्यात आले। खासदार मंगला सुरेश अंगडी यांनी निवेदन स्वीकारत कृषी खात्याचे जॉईंट डायरेक्टर कोलेकर यांच्याशी संपर्क साधून शेतकऱ्यांची समस्या दूर करण्यास सांगितले आहे। उद्या सर्व खतांच्या कंपनी प्रतिनिधींची बैठक घेऊन शेतकऱ्यांना मदत करण्याची ग्वाही देण्यात आली आहे। या प्रसंगी विनय कदम, प्रदीप बोकमूरकर, परशुराम गावडा, गणपती चव्हाण, पांडुरंग निंगमुद्दी, नारायण झंगरूचे, शिवप्रसाद पाटील, बळवंत लोहार, राहुल शहापूरकर, मोनापा भास्कर, सुभाष पाटील आणि नागरिक उपस्थित होते। कंत्राटदारांच्या निष्काळजीपणामुळे कंगराळी मार्गावर वाहन चालकांना फटका। कंगराळी खुर्द गावच्या मुख्य रस्त्यालगतच्या जोड रस्त्याजवळील अपूर्ण कामांच्या कंत्राटदाराच्या निष्काळजीपणाचा फटका
वाहन चालकांसह ग्रामस्थांना बसत आहे। उपनगरात शिरताना नागरिकांना कसरत करावी लागत आहे। याबाबत जाब विचारला असता त्यांच्याकडून बेजबाबदारपणाची उत्तरे ग्रामस्थ आणि ग्राम सदस्यांना मिळत आहेत। या मुख्य रस्त्याला पूर्वेकडील बाजूने रामनगर पहिला, दुसरा, तिसरा आणि चौथा क्रॉस या 4 ठिकाणी जोड रस्ते, तर पश्चिम बाजूला वैकुंठ रोड, रामदेव गल्ली आणि ज्योतिनगर असे 3 ठिकाणी जोड रस्ते मिळतात। सर्वच ठिकाणी उकरल्यामुळे लोकांना गावात आणि उपनगरात शिरणे अवघड झाले आहे। परवाच्या पावसाने चिखल होऊन रस्ता खचला आहे। वाहने रुतून बसत आहेत। 2 ठिकाणचे काम पूर्ण करून पुढील काम करा, तसेच स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता व्यवस्थित करा असे सांगितल्यानंतर कंत्राटदाराकडून बेजबाबदार आणि उद्धट उत्तरे मिळत आहेत। याबाबत सदस्य कल्लाप्पा पाटील यांनी ग्रामीणच्या आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांच्याशी संपर्क साधून कंत्राटदाराला सूचना करण्याची मागणी केली आहे। खतांवरील अनुदान वाढीच्या निर्णयाचे स्वागत। केंद्रातील मोदी सरकारने शेतकऱ्यांच्या हितासाठी एक मोठा निर्णय घेतला आहे। उच्चस्तरीय बैठकीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डाय अमोनियम फॉस्फेट खतावरील अनुदान 140% वाढ करत असल्याची घोषणा केली आहे। म्हणजेच एका पोत्यावरील अनुदान आता 500 रुपयांऐवजी 1200 रुपये करण्यात आले। याचा शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे। त्यामुळे 2400 रुपयांऐवजी DAP खताची एक बॅग आता फक्त 1200 रुपयात मिळणार आहे। या निर्णयाचे बेळगावातील शेतकरी वर्गाने स्वागत केले आहे। आंतरराष्ट्रीय किमती वाढल्या असूनही जुन्या दराने शेतकऱ्यांना खत मिळाले पाहिजे। तौक्ते चक्रीवादळानंतर झालेल्या नुकसानीचा आढावा घेतल्यानंतर बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी दिल्लीत परतले आणि खताच्या किमतीबाबत त्यांनी उच्चस्तरीय बैठक घेतली। या बैठकीला गृहमंत्री अमित शहा, कृषी मंत्री नरेंद्र सिंग तोमर, अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि कॅबिनेट मंत्री सदानंद गौडा उपस्थित होते। आंतरराष्ट्रीय किमती वाढल्या असल्या तरी जुन्या दराने शेतकऱ्यांना खत मिळाले पाहिजे असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अधोरेखित केले। ग्रामीण भागात दक्षतेसाठी आरोग्य खात्याचे आवाहन। तालुक्यात कोरोनाचा संसर्ग वाढतच आहे। ज्या गावात कोरोना बाधित रुग्णांची संख्या अधिक आहे अशी गावे कोरोना हॉटस्पॉट जाहीर करून तिथे प्रशासनाकडून कडक निर्बंध लागू केले आहेत। कोरोना संसर्गाची वक्रदृष्टी आता ग्रामीण भागाकडे वळली आहे। जिल्ह्या सीमेलगतचे काही तालुके सध्या कोरोनाचे हॉटस्पॉट आहेत। या संदर्भात आवश्यक ती खबरदारी घेतली जात आहे। कोरोनाची दुसरी लाट शहरांपेक्षा ग्रामीण भागात अधिक वेगाने फैलावली आहे। जिल्ह्यातील 321 खेडी हॉटस्पॉट बनली आहेत। तिथे प्रत्येक गावात किमान 25 रुग्ण आहेत। कोरोनाची दुसरी लाट शहरांपेक्षा ग्रामीण भागात अधिक वेगाने फैलावली आहे। जिल्ह्यातील 321 खेडी हॉटस्पॉट बनली आहेत। त्यामुळे ग्रामीणमध्ये बाधित आणि संशयित रुग्णांनी जवळच्या कोरोना केअर सेंटरमध्ये दाखल होऊन उपचार घ्यावेत असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर शशिकांत मुन्याळ यांनी केले आहे। बैलूर ग्रामपंचायत बैठकीत गावात लॉकडाऊनचा निर्णय। बैलूर तालुका खानापूर ग्रामपंचायतीच्या वतीने आयोजित बैठकीत कोरोना महामारी रोगापासून सुरक्षित राहण्यासाठी शुक्रवार दिनांक 21 ते मंगळवार दिनांक 25 पर्यंत कडक लॉकडाऊन पाळून बैलूर आणि बैलूरवाडा गावात लॉकडाऊनचा निर्णय ग्रामपंचायतीच्या बैठकीत घेण्यात आला। बैठकीच्या अध्यक्षस्थानी ग्रामपंचायतीच्या अध्यक्षा अनुसया लक्ष्मण बामणे होत्या। यावेळी ग्रामपंचायत उपाध्यक्ष सदस्य उपस्थित होते। बैठकीला माजी जिल्हा पंचायत सदस्य लक्ष्मण बामणे, गावचे पंच उपस्थित होते। बैठकीत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली। लॉकडाऊनच्या पूर्वी किराणा माल आणि इतर साहित्याचा साठा करणे, लॉकडाऊनच्या काळात सर्व किराणा दुकाने बंद ठेवणे, गावातील कोणालाही गावाबाहेर पडता येणार नाही, बाहेरच्यांना गावात प्रवेश दिला जाणार नाही, कोणी घराबाहेर पडू नये, कोणी घराबाहेर पडल्यास तसेच विना मास्क फिरल्यास 100 रुपये दंड आकारला जाईल, गावात दूध आणि वैद्यकीय सेवा चालू राहील असे आवाहन करण्यात आले। गांधीनगर येथे अनोळखीची स्वतःला पेटवून घेऊन आत्महत्या। गांधीनगर भुयारी मार्ग येथे अनोळखीने स्वतःला पेटवून घेऊन जीवन संपविल्याची धक्कादायक घटना बुधवार दिनांक 19 मे रोजी सायंकाळी 5:30 वाजण्याच्या सुमारास घडली। व्यक्तीची रात्री उशिरापर्यंत ओळख पटली नाही, त्यामुळे अनोळखी व्यक्तीचा मृत्यू अशी नोंद पोलिसांनी केली आहे। तसेच आत्महत्येच्या पाठीमागील कारण समजले नाही। दरम्यान मृत व्यक्तीचे वय सुमारे 45 ते 48 या दरम्यान असल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे।
हॉटेल संगमजवळ गांधीनगरला जाण्यासाठी भुयारी मार्ग आहे। तेथे सुमारे 45 ते 48 वयोगटातील व्यक्ती हातात पेट्रोल कॅन घेऊन सायंकाळी 5:30च्या सुमारास आली। तेथील रस्त्यावरून ये-जा करणारी वाहनांची थोडीफार वर्दळ होती। या दरम्यान त्याने अंगावर पेट्रोल ओतून घेऊन स्वतःला पेटवून घेतले। घटनास्थळी नागरिकांची गर्दी झाली आणि काहींनी त्याला वाचविण्यासाठी प्रयत्नही केला, परंतु आगीचा भडका मोठा होता। यामुळे आग आटोक्यात आली नाही, त्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला। IPL साठी कसोटी मालिकेला कात्री। इंडियन प्रीमियर लीग क्रिकेटचा 14वा हंगाम पूर्ण करण्यासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळ उत्सुक आहे। IPLच्या दुसऱ्या टप्प्यासाठी भारत इंग्लंड कसोटी मालिकेला कात्री लागण्याची शक्यता आहे। त्या दृष्टीने BCCIची इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट मंडळाशी चर्चा सुरू आहे। BCCIला IPLचे उर्वरित 31 सामने खेळून हंगाम पूर्ण करायचा असून याकरिता भारताबाहेरील इंग्लंड हा एक पर्याय उपलब्ध आहे। जागतिक कसोटी अजिंक्यपदाच्या अंतिम सामन्यानंतर भारतीय संघ इंग्लंड विरुद्ध 4 ऑगस्ट ते 14 सप्टेंबर या कालावधीतच कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे। त्यामुळे या मालिकेतील सामने कमी करण्याच्या पर्यायावर BCCI गांभीर्याने विचार करीत आहे। IPLची प्रक्षेपण वाहिनी स्टार स्पोर्ट्सने सुद्धा याबाबत अनुकूलता दर्शविली आहे। महिलांच्या वार्षिक कराराच्या यादीत शफाली वर्माला बढती। उदयोन्मुख धडाकेबाज फलंदाज शफाली वर्माचा भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने बुधवारी जाहीर केलेल्या वार्षिक श्रेणीनिहाय कराराबद्दल महिला क्रिकेटपटूंच्या यादीत ब श्रेणीत समावेश केला आहे। एक दिवसीय आणि कसोटी संघाची कर्णधार मिताली राजची मात्र अ श्रेणीतून ब श्रेणीत घसरण झाली आहे। सर्वाधिक मानधन मिळणाऱ्या अ श्रेणीत भारताच्या 2020 संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर, अनुभवी सलामीवीर स्मृती मानधना आणि फिरकीपटू पूनम यादव या तिघींना स्थान देण्यात आले आहे। ब श्रेणीत एकूण 10 खेळाडूंनी स्थान मिळविले असून मिताली व्यतिरिक्त झुलन गोस्वामी सुद्धा याच श्रेणीत आहे। गेल्या 2 वर्षात शफाली भारताची सर्वाधिक प्रतिभावान फलंदाज म्हणून उदयास आली आहे। त्यामुळे तिला क श्रेणीतून ब श्रेणीत बढती देण्यात आली असे BCCIच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले। जागतिक कसोटी अंतिम सामन्याच्या नियमावलीची भारताला प्रतीक्षा। भारत आणि न्यूझीलंड यांच्यात पुढील महिन्यात होणारा जागतिक कसोटी अजिंक्यपदाचा अंतिम सामना अनिर्णित राहिला किंवा बरोबरीत सुटला किंवा पावसामुळे खेळाचे नुकसान झाले तर कोणते निकष लावले जातील या प्रश्नांच्या उत्तरांची भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला प्रतीक्षा आहे। साउदम्प्टन येथे 18 ते 22 जून या कालावधीत होणाऱ्या अंतिम सामन्याची नियमावली आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने जाहीर करावी अशी मागणी BCCIने केली होती। येत्या काही दिवसात ICC कडून ही नियमावली स्पष्ट होऊ शकेल। हा द्विराष्ट्रीय कसोटी सामना नाही, त्यामुळे नियमावली स्पष्ट होण्याची नितांत आवश्यकता आहे। त्यामुळे अनेक कारणांसाठी कोणते निकष लावण्यात येतील हे स्पष्ट करण्याचे आवाहन BCCIने केले आहे। कर्णधार सुनील छेत्रीचे फुटबॉल संघात पुनरागमन। कोरोनातून सावरल्यानंतर कर्णधार सुनील छेत्रीने 28 सदस्यीय भारतीय फुटबॉल संघात पुनरागमन केले आहे। 2022चा विश्वचषक आणि 2023ची आशियाई चषक या 3 पात्रता सामन्यांसाठी भारतीय संघाने बुधवारी दोहा शहराकडे प्रयाण केले। भारतीय संघ 3 जूनला कतार विरुद्ध पहिला सामना खेळणार असून त्याआधी दोहा येथील जैवसुरक्षित परिघात विशेष सराव करणार आहे। मार्च महिन्यात ओमान आणि संयुक्त अरब अमिराती विरुद्धच्या सराव सामन्यांना छेत्री मुकला होता। FC गोवाचा मध्यरक्षक ग्लान मार्टिन्स या एकमेव नव्या चेहऱ्याचा भारतीय संघात समावेश करण्यात आला आहे। आमदार पी राजीव यांना मातृवियोग। रायबाग कुर्चीचे आमदार आणि तांडा विकास महामंडळाचे अध्यक्ष पी राजीव यांच्या मातोश्री शांतम्मा पांडाप्पा लम्माणी वय 75 यांचे कोरोनामुळे निधन झाले। कोरोनाचा संसर्ग झाल्याने शांतम्मा यांच्यावर गेल्या 13 दिवसांपासून बेळगावातील खासगी इस्पितळात उपचार सुरू होते, परंतु उपचाराचा उपयोग न होता गुरुवारी पहाटे त्यांचे निधन झाले। मलकाबाई लक्ष्मण मिराशी यांचे निधन। लोंढा तालुका खानापूर गावच्या रहिवासी श्रीमती मलकाबाई लक्ष्मण मिराशी वय 65 यांचे गुरुवार दिनांक 20 रोजी निधन झाले। त्यांच्या पश्चात 3 मुलगे, मुलगी, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे। लोंढा तालुका पंचायत सदस्य दुलबा मिराशी यांच्या त्या मातोश्री होत। मल्लू माने यांचे निधन।
ढोणेवाडी तालुका निपाणी येथील चांदी उद्योजक मल्लू सदाशिव माने यांचे वयाच्या 65व्या वर्षी अल्पशा आजाराने निधन झाले। त्यांच्या पश्चात पत्नी, 2 मुले, 1 मुलगी, सून, नातवंडे असा परिवार आहे। याचबरोबर स्मार्ट न्यूजचे आजचे बुलेटिन इथेच संपले। धन्यवाद। घरी राहा, सुरक्षित राहा।